अहमदनगर जिल्ह्यातील देवगडमध्ये मोठ्या उत्साहात दत्त जन्माचा सोहळा साजरा करण्यात आला। दत्त जन्माच्या सोहळ्यात लाखो भाविकांनी यावेळेला हजेरी लावली आहे। पाळण्यात ठेवलेल्या सोन्याच्या दत्त मूर्तीचा पाळणा हलवून आरती देखील करण्यात आली। देवगड देवस्थानचे मठाधिपती भास्करगिरी महाराज यांनी भक्तांना येत्या 22 जानेवारीला अयोध्येत साजरा होणाऱ्या श्रीराम मूर्ती स्थापनेचा जो आहे ती माहिती दिली। श्री क्षेत्र देवगड येथे आज दैदिप्यमान असा दत्त जयंती सोहळा पार पडलेला आहे आणि आपल्या सोबत आहेत भास्करगिरी महाराज ज्यांच्या आयोजनामुळे हा दैदिप्यमान सोहळा जो आहे तो लाखो भाविकांना अनुभवता आला। सर्व जाती धर्मातील बांधव एकत्र येऊन संत महंत सर्व पक्षातील नेते मंडळी भक्त मंडळीने खूप आनंदामध्ये कार्यक्रम पार पाडलेला आहे। आपण ज्या देशाचे नागरिक आहोत ते मातृभूमी आहे। जगाच्या पाठीवर एकाच देशाला माता म्हणतात, इतर कुठेही आपल्याला माता म्हणताना दिसत नाही। जात धर्म पंथ हे ठराविक व्यवस्थेकरता निर्माण झालेले होते, व्यवस्था बिघडवण्याकरता नाहीत। ज्या कृतीमुळे व्यवस्था बिघडत असेल, घरची गल्लीची गावाची देशाची, त्या सर्व गोष्टीचा आपण सर्वांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे। आणि एकंदरीत जर बघितलं तर उत्साहाचं वातावरण या त्या अनुषंगाने देखील आहे आणि आज दत्त जन्म सोहळ्याचं देखील आहे। कॅमेरा पर्सन विकीसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, देवगड।